जय श्रीराम, जय जवान, जय किसान. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला शेतीविषयी माहिती, कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बंधूंनो, 2024मध्ये कापसाची किंमत कधी वाढेल याचा सर्वात अचूक अहवाल पाहण्यासाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ नक्की शेवटीपर्यंत पहा. शेतकरी बंधूंनो, देशातील कापूस बाजारात किमतीत किंचित मंदीचा सामना करत आहे. असे असतानाही नवीन पिकाची आवक आणि कापूस खरेदीत सरकारचा सक्रिय सहभाग यामुळे बाजारपेठेत सकारात्मक योगदान होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कापसाचे भाव जवळपास 7,000 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत. कापसाचे भाव कधी वाढतील ते आपल्याला कळण्यासाठी आपण लवकर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, म्हणजे लवकरच तुमच्यापर्यंत अपडेट मिळून जाईल. शेतकरी बंधूंनो, कापूस खरेदीसाठी सरकारची किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP बाजार स्थिर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. खरीप हंगामात 2023-24 साठी सामान्य स्टेपल कापूस, मध्यम कापूससाठी MSP 6,620 रुपये प्रति क्विंटल आहे, तर लांब मुख्य कापूससाठी MSP प्रति क्विंटल 7,020 रुपयापेक्षा किंचित जास्त आहे. विशेष म्हणजे देशभरातील अनेक मंडईमध्ये कापूस सध्या किंमत MSPच्या जवळपास येत आहे. सध्या कापसाचे भाव गुजरात जंबूसर मंडईत कापसाला भाव 7,100 रुपये प्रति क्विंटल आहे. जर आपण कावी मंडईकडे वळलो तर भाव किंचित कमी आहे, 6,800 रुपये प्रति क्विंटल आहे. राजकोट मार्केटमध्ये 6,600 रुपये प्रति क्विंटल आहे. देशभरातील वेगळ्या कापूस बाजारात वेगवेगळ्या किमती दर्शवल्या जात आहेत. कृषी मंत्रालयाने आगामी हंगामासाठी लांब फायबर कापसासाठी 6,620 रुपये प्रति क्विंटल, मध्यम फायबर कापसासाठी 7,020 रुपये प्रति क्विंटल इतका MSP निश्चित केलेला आहे. तथापि गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस लागवडीखालील क्षेत्र सुमारे 109.69 लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या घसरणीचे श्रेय गेल्या वर्षी तेलबिया पिकाच्या अनुकूल किमतीमुळे दिले जाऊ शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या लागवडीच्या निर्णयावर परिणाम झालेला आहे. कापसाच्या किमतीत भविष्यातील ट्रेंडचा अंदाज घेण्यासाठी निर्यात धोरणे आणि मागणीच्या गळतीशी विविध घटकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. कृषी तज्ज्ञांनी याबाबत देखील सुचवले आहे की कापसाच्या किमतीत सध्याची घसरण तात्पुरती असू शकते. 2 ते 3 महिन्यात सकारात्मक बदल अपेक्षित आहे. अपेक्षित वाढण्याच्या सरकारच्या कापूस निर्याती धोरण आणि उदयोन्मुख बाजारपेठेतील मागणीशी निगडीत आहे. कापसाच्या किमतीत चढ-उतार चालू राहतील स्वरूपाला अनेक घटक कारणीभूत देखील असतात. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी मधील परस्पर क्रिया हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे लवकरच कापसाचे भाव वाढतील असे सांगण्यात येत आहे.